लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। सिडको उपेंद्रनगर भागात गणेशोत्सवाच्या उत्सवात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। स्थानिक गणपती मंडळाने महावीर डेअरी येथून प्रसादासाठी मोदक खरेदी केले होते। गणेश आरती झाल्यानंतर हे मोदक लहान मुलांना प्रसाद म्हणून वाटण्यात आले, परंतु काही वेळातच प्रसाद खाल्लेल्या मुलांची तब्येत बिघडू लागली। प्राथमिक माहितीनुसार 4 ते 5 लहान मुलांना अचानक मळमळ, चक्कर येणे आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला। प्रसाद खाल्ल्यानंतर काही मिनिटातच मुलांची प्रकृती बिघडल्याचे पाहून पालक आणि मंडळ सदस्यांनी तातडीने मुलांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले। डॉक्टरांनी मुलांवर तात्काळ उपचार सुरू केले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते। या प्रकारामुळे पालकांनी संताप व्यक्त केलाय। त्यांनी थेट महावीर डेअरी गाठून जाब मागितला। त्याचवेळी अन्न व औषध प्रशासन FDA विभागालाही तातडीने कळवण्यात आले। FDAच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मोदकांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत। दूषित अन्नामुळे विषबाधा झाली असावी अशी प्राथमिक शंका व्यक्त केली जात आहे। या घटनेमुळे उपेंद्रनगर परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे। दरम्यान FDA व पोलीस विभागाने या प्रकरणी तपास सुरू केला असून अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे। बोला। आम्ही ना आमचं मंडळ आहे गणपतीचं, आम्ही तर मोदक घ्यायला आलो, खव्याचे मोदक। इथून प्रसाद घेऊन गेलो खव्याचे मोदक। तिथं गेल्यानंतर जेव्हा सर्वांनी खाल्ला ना तर सगळे खाल्ल्या उलटे करायला लागले। 2 पेढे बॉक्समध्ये उरले, आम्ही त्यांना दाखवायला आलो की हे पेढे खराब आहे, तिथं वास येतोय। तर त्यांनी काय सांगितलं, ज्यांना उलटं होतं त्यांना तुम्ही सगळ्यांना घेऊन या। तुम्ही त्यांना काय समजायचा प्रयत्न केला की अहो हे पेढे हे माझ्या हातात तसंच पेढा थोडा खाल्ला आणि मुळात ते वाचून प्रेम त्यांना समजायला आलं। ते काय बोलले, ज्यांना उलटे तुम्ही त्यांना सगळ्यांना घेऊन या, आमच्याकडे असं माल विकत नाही। मी म्हटलं अहो काका वास येतोय त्याचा। त्यांनी काय ऐकून नाही घेतलं। जेवढं ना उलटं झालं, एक तो खूपच उलटा करताय, त्याला आता दवाखान्यात घेऊन गेलेले आहे। आणि ज्यांना त्रास होतो त्यांना मोठी माणसं का त्यांना फक्त मळमळ उलटे होते। लहान पोरगा त्याला खूपच त्रास होतो। लहान बाळांनी पण खाल्लेले ते पेढे आणि त्यांनी दिलेला बॉक्स त्यांनी फेकून दिला आणि एक त्यांना मोदक दिला ना आम्ही, त्यांनी तो लपून ठेवता पण तो मागून घेतला आम्ही। आणि तो मोदक हा आहे तो चेकिंगला पहिल्यांदा मोदक दिले ते फेकून दिले त्यांनी, नंतर आणले ना ते लगेच लपून ठेवत होता, ते पण देत नव्हता। एरिया कुठला तुमचा? माहिती का, पोरीला काय म्हणतो, जे लोक आहे ना त्यांना आणा। कोणते काय नाव आहे दुकानाचं? हे महावीर स्वीट आहे। कुठे आहे ते? नगरचं भाजी मार्केट समोर। ओके, तुमचं काय नाव? अजून लेडीचे शेजारी। तुमचं नाव? माझं नाव तेजस्विनी महेश बडे, चंद्रकला भास्कर जाधव, अतुल। आम्ही शालिनताई जमून राहतो, आमचं मंडळ आहे, त्यासाठी आम्ही पेढे आणले। पण आमची एक इच्छा आहे का सगळं मध्ये चेकअप व्हावं, काय 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 नाही, आणि या पेढ्याची पण पटकन चेकअप व्हावा की खराब आहे की नाही, म्हणजे पोरांना त्रास झाला आम्ही खोटा बोलतो की खरं बोलतो। एक आमच्या शेजारी ना लहान लेकरं लगेच आता काही पण घ्यायला, समोसे घ्यायला आता काही पण घ्यायला आता। बरोबर, ओके, ठीक आहे। आपलं नाव काय? मी राजू सावंत, शिवसेना प्रभाग संघटक आहे। काय प्रकार घडला? तिथं आमच्या मुलीने इथं मंडळासाठी गणपतीसाठी पेढे नेले होते। कुठून नेले होते? महावीरमधनं पेढे नेले होते। ते तिकडं मंडळामध्ये नेल्यावर लहान पोरांनी ते पेढे खाल्ल्यावर त्यांना ना उलट्या आल्या, फ्रूट पॉयझन झालं आणि त्यांना दवाखान्यात नेलं पोरांना। मग दवाखान्यात निघून आला, आम्ही फ्रूट मॅडमला बोलून आम्ही चेकअपला दिलेलं आहे। बरं, किती जणांना फूड पॉयझन झालं? 5-6 जणांना झालेलं आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद आभाडे, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.